भगवान जगन्नाथच्या रथयात्रेपासून परत मंदिरात प्रवेशापर्यंत कोणत्या कोणत्या विधी आणि परंपरा पाळल्या जातात हे आज आपण बघूयात। ज्या दिवशी यात्रा निघते त्या दिवशी पुरीचे गजपती राजा साधारण कपडे घालून सोन्याच्या झाडूने रथापुढे झाडून घेतात। याला चेहरा पन्हारा असं म्हणतात। त्यानंतर देवतांचा रथ गुंडीच्या मंदिरात पोहोचतो आणि देवता इथे 7 दिवसासाठी विश्रांती घेतात आणि खूप छान छान भोजन देवतांना इथे खाऊ घातलं जातं आणि ते तिथे 7 दिवसांसाठी बलरामजी आणि देवी सुभद्रा सोबत त्यांचं बालपण जगतात। त्यानंतर होते हेरापंचमी। या दिवशी लक्ष्मी माता जे की जगन्नाथ भगवान यांची पत्नी आहेत खूप क्रोधित होऊन गुंडीच्या मंदिरात येतात आणि जगन्नाथ भगवानवर चिडतात कारण ते त्यांना सोडून एवढे दिवस मंदिरात राहतात आणि रागात लक्ष्मी माता भगवान जगन्नाथ यांचा रथ तोडतात। त्यानंतर भगवान जगन्नाथ 2 दिवसात त्यांचा रथ नीट करून परत निघतात, ज्याला बहुधा यात्रा असं म्हटलं जातं। आणि रस्त्यात ते त्यांच्या मावशीच्या घरी जातात, म्हणजेच मौसीमा मंदिर। तिथे त्यांना पोळा पिठाचा भोग दाखवला जातो आणि ते झाल्यावर भगवान परत त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतात। त्यानंतर देवांना सोन्याचे अलंकार घातले जातात, ज्याला सुनाबेशा असं म्हणतात। आणि ह्यानंतर येतं निलाद्री विजय म्हणजे मंदिरात पुनर्वापसी। याला रसगुल्ला दिवस असंही म्हणतात कारण माता लक्ष्मी अजूनही रागत असतात, म्हणून भगवान त्यांना रसगुल्लाचा प्रसाद देऊन मनवतात। मग ते मंदिरात एंट्री करतात। अजून अशाच कथा आणि माहितींसाठी कथाक्षाला सबस्क्राईब करा।